बाकी कोणाच काय चाललंय कशाला बघत बस. आमचं नेतं सुद्धा आम्हाला ही सांगणार, आम्हाला पैशाची भाषा कोण बोलणारच, श्रीमंत व्हायचं करा बघा, जे जे जमल ते ते करा, पण धंद्यात या. जातीला इतिहास आहे आणि माणसं जोडत चला, तोडू नका. अण्णा भाऊ एकमेव साहित्यिक आहे ज्यांनी जोडणार साहित्य लिहिलंय, माणसं जोडणार. अण्णाभाऊंचे समकालीन साहित्यिक मी वाचतो त्यावेळेला लक्षात येतं, प्रत्येक कथा कादंबरी अण्णाभाऊंच्या सोबतची की त्यातला मराठा बांधव आमचा कायम वेगळाच रंगवला, टाकूच. बाई वाड्यावर या म्हणणारा पाठी, बाईच्या अब्रूवर छातीवर नजर बेरकी नजर ठेवणारा देशमुख, तमाशाच्या फडात पैसे उधळणारा पाठी, हे असलंच कथा कादंबऱ्यामध्ये आलं. नंतर चित्रपट बोलू लागला तर त्या चित्रपटात सुद्धा मराठा असाच उभा केला, यो असा पाठी त्यो तसा, बाई वाड्यावर या पाठी, उसात एखाद्या हिरोईनवर अत्याचार करणारा पाठी. पण अण्णाभाऊ साठी मी बाईच्या अब्रूला हात घालणारा पाटील नाही लिहिला, तर आमच्या आया बहिणींच्या अब्रूसाठी वेशीवर रात्रभर हातात तलवार घेऊन उभा राहिलेला, संरक्षण करणारा सत्तू भोसले, वारणेच्या वाघासारखा आमच्या अण्णाभाऊने उभा केला, लिहिला. जोडणारच हे अण्णाभाऊ तुम्हाला कोण नाही सांग. आमचा वक्ता येतो, सगळ्यांची नावं घेतो. वाटे गावच्या मातीत अण्णाभाऊ जन्माला आले. अण्णाभाऊंचे वडील माती विकत होते, वाळूभाऊंच्या पदरात अण्णाभाऊ खेळती होते. अण्णाभाऊ दांडपट्टा खेळत होते. 40 दिवस अण्णाभाऊ चालत मुंबईला आले. मग अण्णाभाऊंचं लिखाण, अण्णाभाऊंची माझी महिना, अण्णाभाऊंचा ढग, रशियाचा प्रवास, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. अण्णाभाऊ गेले, मला या ठिकाणी बोलवलं. समाजाचे आभार, द्या पाकिट, मी चाललो. मग ही पोरं म्हणतात आम्हालाही माहित, ह्याला कशाला बोल. काय काय अण्णाभाऊंवर PhD केले प्राध्यापक बघितले, त्यांची भाषणं आवर्जून ऐकायला गेलो. भाषण संपत आलं तरी मला कळना ह्यानं नेमकी PhD केली कशा. संदर्भ बदला. आमच्या मुली, अरे तमाशाच्या फड्यात पायात घोंगर बांधून नाचणारी मुलगी मांगाची आहे, यल्लमाच्या दारात सोडलेली जोगती मांगाची आहे, वाघ्या संघ मुरळी खंटी घेऊन रात्रभर जागरण गोंधळात छाती अर्धी उघडी करून नाचणारी मांगाची आहे. आमच्या आया बहिणी अजून आम्ही यातून सोडवू शकलो नाही. आणि गोष्ट करताय मांगाच्या वाईची, आंबूस पॅटर्न, लाजा वाटायला पाहिजे. आणि असं बोलल्यावर मारतील. विचार करा, बदला. त्या सिस्टीम मध्ये आम्ही कुठं आहोत एकदा ठरवून. जे आमच्यातली शिकलेली आहे ते इथं नाहीच, मग ते कुठं आहेत ते खरात कडे गेले. हात दाखवा, त्याच्याकडे तेच गेले. डॉक्टर, इंजिनियर, वकील, तहसीलदार, इन्स्पेक्टर, न्यायाधीश खरात कडे. आणि ते चिचतला चिचुका 3 लाखाला विकलाय त्यानं विकला. याच काही नाही, पण यांनी विकत घेतलाय. ओस्नो जेल पिले आजपर्यंत. आम्हाला बिस्लरी जेल, कॉर्पोरेशनचं जेल, वड्याचं जेल, नदीचं जेल एवढंच नाही, ही ओस्नो जेल बी पाहिजे. त्याच्याकडे आमचा गवंडी, भाजीपालावाला, सेंटरिंगवाला, पेंटर, ते झाडू खात्यातलं, या आमच्या बायका नाही गेलेल्या. हायफाय माणसं,
का गेले नाहीत हे माहिती? शाहू फुले आंबेडकरांची विचार घराघरात आता गेलेले आहेत. आज सगळेच नाही गेले पण तरी आमचा ज्योतिबा, खंडोबा, मरगोबा, मसोबा हे आमचं बरं आहे हो. एका लिंबू काम होते, आरामात आहे. वर्षातले एका बोकाड कापतात, मस्त चालले, भावकी बोलावत्या, खात्यात तोडत्यात, विषय संपला. हाय तिथं राहावा. देव बोलतो हायपायकडे जाऊ नका ना, मग टेबलाव खेळ. शिकले की हुकते म्हणून इथं यायचं, म्हणून इथं बसायचं. जगा, मानानं जगा, थाटात जगा, माठात जगा आणि पैशाच्या नोटात बी जगा. काळ बदलत चाललाय. अहो किती पोरं आमचे अजून पडले ते 35-40 वय आणि लग्न नाहीत. आहे का ना आपल्या पावतीत 2-4 आहे तीच. आता कितीतरी बायकांचं तोंड काढून दिसायला लागलं. तिचं घ्या कोणतं. आमच्या पोरी शिकल्या आणि पोरी त्याला होकार देत नाही. 4 फ्लॅट असू देत, त्याचं गावाकडे 10 एकर असतो. तो येऊन बघून गेला की पोरगी आमची, त्याचं नाव इंस्टाग्रामवर फेसबुकला सर्च करतो. लगेच ह्याला व्हिडिओ दिसते मागास पोरगे, त्याला पोरगी म्हणते नको पप्पा, पत्र्यात राहील इथं नको. याने पुरावा सांगतो, आज डिलीट करतेच. त्याला आज कळलं लगीन काम मोडते. आमच्या मुली हुशार आहे, आमच्या मुली शिकताय. तुम्ही चेक करा. मला एक मुलगा आणि एक मुलगी असली तरी तुमची पोरगी 10 पैकी 10 प्रश्नांची उत्तर दे आणि पोरग म्हणून बस रे शाळेत शिकू दे, तुझा काय समज. त्यामुळं पोरींवर लक्ष द्या. यांचं अवघड आहे. यांनी जर अण्णाभाऊंचं, शिवशाहू फुले आंबेडकरांचं बोट धरलं तरच आयुष्यात काहीतरी होणार. कुत्री सुद्धा ऐकायला आली. आणि तरुण पोर लांब जाईल. त्या कुत्र्याला सुद्धा वाटलं असेल की आज काहीतरी गल्लीत चांगला ऐकायला कोणतरी आले, काहीतरी बोलणार. आणि बिना लग्नाच्या पोराने त्याला त्रास दिला, ती त्याचा कुत्र्यावर काढते. बदला. हे जरी विनोदी पद्धतीने बोलत असलो तरी जग एक वेगळी भाषा बोलत. जगाचा थाट बदललेला, दुनिया बदललेली. ते होय म्हणते, ती सुद्धा म्हणते सांग परत परत. आणि तेही जग बघते पण आम्हाला जग दिसणार. आमचं एकच चाललंय. तयारी करा, तयारी मनाची करा. अण्णाभाऊंचं साहित्य तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवाल. साहित्य वाचा. बाबासाहेब सापडा, बाबासाहेबांनंतर फुले सापडा, छत्रपती शिवाजी महाराज, जगणं सापडा. आणि आज आम्ही कुठं आहोत हे तुमच्या लक्षात येईल. काळ बदललाय आणि आम्ही अजून 40 वर्ष मागच्या दुनियेत आहोत. भीती याची वाटते, आम्ही आमच्या घरात उद्याचा भारत मोठा होतोय, त्याला आम्ही कुठल्या भारतात पोहोचवणार आहोत हा एकदा विचार करून घ्या. मी तुमची रजा घेणार पण मला ती कांबळे कविता म्हणायला आवडते. पण तुमचा सुद्धा 10:30 वाजलं तरी एक बी हल्ला नाही. म्हणजे माज आणि रग ले आणि तुम्ही काहीतरी करून दाखवत चाल, विश्वास आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या लढाई सोबत मांगाची हलगी गडाच्या पायथ्याला वाजत होती. एवढी मांगाचा इतिहास आहे. म्हणून हलगी सुद्धा अहो आमची किरसुनी ब्रँड व्हायला पाहिजे. किरसुनी आतापर्यंत महापुरी दीक्षित टीव्ही दिसायला पाहिजे होती किरसुनी घेऊन.
अशी लिपस्टिक लावून हसत हसत किरसुनी घेऊन माधुरी दीक्षित म्हटली पाहिजे होती, हर घर किरसुनी हमारी अंबुज कंपनी. काय आमचं एकच, दिवाळीला आमची लक्ष्मी किरसून नसती तर सांग, बिझनेस मोठा करायला पाहता पडून विकायला पाहिजे. हर घर किरसून हमारी आंबूज घ्या. किरसुनी मारवाडे नाही केली आमची, केकताड फिरवतच नसतो. आणि आमच्यातल्या दिग्दर्शकानं केकताडावर पिक्चर काढला आणि केकताड फिरवायला बामणाई बाय बसला सोनाली कुलकर्णी. ठेवू नका याला म्हणतात आंबूज काय. कविता कांबळे.